नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आणि मी आलो आहे फिरण्यासाठी. तर आता तुम्हाला मी दाखवतो, जे मोहाचं झाड आहे त्याला फळं आलेले आहेत, म्हणजे मोठे आलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो, ज्यावेळेस त्याचं फुलं येतात, मोहाला फुलं येतात आणि त्याची दारू गाळली जाते. तर मित्रांनो, त्याचं ते पहिलं पीक झालं आणि त्याच्यानंतर दुसरं पीक म्हणजे त्याला मोहटे येतात आणि त्या मोहट्यांमध्ये मोहट्या असतात. तर तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या मोहट्यांचं तेल पण गाळलं जातं. म्हणजे आता ह्या दौरपासून जर 2000 च्या पहिलेचा दौर 2000 म्हणजे 1999, 98, 95 त्याच्या मागेपर्यंत त्यावेळेस मित्रांनो एकदम मोहट्यांचं तेल गाळलं जातं. तर त्या मोहाच्या झाडाला मोहटे आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या मोहट्या त्याच्यामध्ये असतात ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं त्याचं तेल गाळलं होतं, म्हणजे पहिलं तेल गाळायचे लोकं आणि आता पण काही गाळतात, पण मग आता प्रमाण कमी झालेलं आहे, कारण आता वेगळं तेल डब्यांमधलं आलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं तेल गाळलं जातं त्यावेळेस. म्हणजे आता ते मोहट्यांचं जे तेल असतं ते थोडं कडू होतं, त्याच्यामुळं आता जास्त लोकं गाळत नाही. तर तुम्हाला मी दाखवणार आहे. ब्लॉग एकदम मस्त होणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आणि चला आता आपण जाऊया फटाफट टाईम न घालवता. तर चला आपण जाऊया. जाता मित्रांनो, तुम्हाला मी नेचर दाखवतो. हे पहा, संध्याकाळचं वातावरण, नेचर कसं आहे. आणि इकडे पाहिलं तर हे पहा, सूर्य मावळायला गेलेला आहे आणि डोंगराच्या तिकडून मावळलेला पण आहे मित्रांनो. तर हे पहा, इथं झाडं आहेत आणि कावळ्यांचा पण तिकडे गोंगाट चाललेला आहे. पण तुम्हाला मी ते न दाखवतो, तुम्हाला मी इकडचं जे दाखवायचं आहे ते दाखवायला नेतो. तर हे पहा मित्रांनो, हे मोहाचं झाड आहे. एवढं मोठं मोहाचं झाड आहे, हे पहा. तर पाहूया मित्रांनो तिथं जाऊन. आणि त्याच्या साईडला पण मोहाचं झाड आहे, हे पहा. पण त्याला ह्या वर्षी फळं आलेले नाहीत. तर इकडे तुम्हाला मी दाखवतो, हे पहा. याला आमच्याकडे मोहटे म्हणतात. आणि जवळ जाऊन दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त आणि भरपूर आलेले आहेत मोहटे. तर हे आता एकदम थोडे कच्चे आहेत. 15-20 दिवसानंतर हे एकदम चांगले पिकतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून मोहट्या पडतील आणि त्याचं लोक जे आहेत ते तेल गाळतात. पण आता प्रमाण कमी झालेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी आता खुडून दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला मी आता खुडून दाखवणार आहे मित्रांनो. तर चला, हे पहा, ह्या साईडला आपण पाहूया. तर तुम्हाला एकदम रिअल करून दाखवायचं आहे मित्रांनो. हे पहा, याला मोहटे म्हणतात आमच्याकडे. आणि ह्याच झाडाला, हे जे मोहाचे झाड आहे याची दारू गाळली जाते आणि ते आता सीजन संपलेला आहे आणि ते फुलं पडून आणि त्याचे हे मोहटे तयार झालेले आहेत मित्रांनो. हे पहा, तर याच्यामध्ये ह्या फळांमध्ये जे मोहटे आहेत ना, ते हे फोडून हे ज्यावेळेस हे पिकतात त्यावेळेस आपोआप पडतात आणि याच्यामधून मोहट्या निघतात. मोहट्यांना ते लोकं फोडतात आणि ते फोडल्यानंतर ते वाळवतात आणि वाळवल्यानंतर त्याचं तेल गाळण्यासाठी लोकं गिरणीमध्ये नेतात. तर एकदम त्याचं तेल भरपूर पडतं आणि त्याची ढेप पण निघते. तर त्याचं तेल जे आहे ते ना एकदम थोडं कडस असतं, म्हणजे कडू होतं. तर त्याच्यामुळं लोकं आता जास्त प्रमाणात गाळत नाही. जे जुने लोकं होतं, जे 2000च्या आधीचा दौर जो होता त्याच्यामध्ये भरपूर लोकं मोहट्यांचं तेल गाळायचे. तर हे पहा, याला मोहटे म्हणतात आणि तुम्हाला मी एक फोडून दाखवतो तुम्हाला. तर पाहूया, हे पहा. तर हे आता आपण टाकूया आणि हा एक मोठा जो आहे तो तुम्हाला मी फोडून दाखवतो. तर तर आपण आता मित्रांनो तोडणार आहोत. त्याला चिक पण जास्त निघतंय ना, तर त्याच्यामध्ये आता मोठ्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. आता एकदम कच्च्याच असतील, कारण अजून दिवस आहेत थोडे त्याला. तर हे पहा, तुम्हाला मी आता मध्ये दाखवतो. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवतो, थांबा. तर मित्रांनो, थोडं कच्चं आहे फारच, त्याच्यामुळे हे पहा
अशा प्रकारचे ह्या मोठ्या असतात त्याच्यामध्ये. ही एकदम कच्ची आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे कच्ची नसती तर हेच मोठी थोडी मोठी असती. तर हे पहा, त्याचं आवरण पण काढलेलं आहे आणि याला डाळिंब्या फुटतात 2. याचे 2 भाग होतात आणि हे वाळवले जातात. तर हे पहा तुम्हाला मी फोडून दाखवतो. हे पहा लगेच फुटलं पहा. आणि याच्या ह्या अशा डाळिंब्या ज्या असतात याचे 2 भाग होतात आणि हे वाळवले जातात आणि याच्यामधून जे तेल निघतं ते लोकं पहिले भरपूर प्रमाणात वापरायचे आणि आता प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे मित्रांनो. आता पण गातात काही लोकं तेल याचं गातात, पण आता प्रमाण कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारचे हे मोहाचं जे उपयोग होते ते मी सांगितले. 2-3 उपयोग आहेत आणि जे हे फळं दाखवले ना तुम्हाला त्याचे हे कच्चे असतात तोपर्यंत याची भाजी पण करून खातात लोकं. म्हणजे ह्या मोठ्या आहेत त्याचं नाही आणि जे ही साल आहे त्याची मोठ्यांची साल, हे जे मोठे तुम्हाला मी दाखवले त्याची साल जी आहे त्याची चांगल्या प्रकारे धुवून बिवून भाजी बनवली जाते आणि ती नागलीच्या भाकरीशी एकदम जबरदस्त एकदम मस्त अशी चव असते मित्रांनो. आमच्याकडे आता तरी सध्या खूप खातात मित्रांनो आणि त्याची भाजी जी आहे ती पण मला पण खूप आवडते. बोलून खूप थकवलं मित्रांनो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.